दिवाळीच्या पहिल्या आंघोळीपूर्वीच मुलीसोबत असा प्रकार घडलेला आहे की अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। मग दिवाळीपूर्वीच त्या पहिल्या आंघोळीपूर्वीच या मुलीसोबत अक्षरशः तिला ओरडताही आलं नाही। असं तिच्यासोबत काय घडलेलं आहे ते पहा, तुमच्याही सोबत ते घडू शकतं। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता अंजनगाव नावाच्या त्या गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं। यंदाच्या दिवाळीची तयारी सुरू होती। घरात पणत्यांची रोषणाई आणि लाडू चिवड्यांचा सुगंध दरवळत होता। या कुटुंबात अक्षता आणि तिचा धाकटा भाऊ अर्जुन हे दोघे जण राहत होते। वडील शेतकरी आणि आई गृहिणी होत्या। असे त्यांचे छोटेसं कुटुंब होतं। अर्जुन थोडा खोडकर होता पण प्रेमळ होता, तर अक्षता शांत आणि समजूतदार होती। परंतु अक्षतासोबत असा तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेलेला आहे। अशी घटना तुमच्यासोबत सुद्धा घडू शकते। अक्षरशः मग त्या अक्षताला ओरडताही आलं नाही। असं तिच्यासोबत काय घडलं ते पहा। अक्षता आणि अक्षताचा भाऊ ते वडिलांसोबत बाजारात गेले होते। त्यांनी खरेदी केली, भरपूर खरेदी केली, कपडे, त्यानंतर फटाके सुद्धा त्यांनी खरेदी केले आणि त्यानंतर ते घरी आले होते। नवीन आकाशकंदील आणलेला होता, तो सुद्धा त्यांनी घरावरती लावला। त्याच्यामध्ये बल्ब लावून तो सुद्धा त्यांनी प्रकाशित केला होता। परंतु पुढे जाऊन अक्षतासोबत असं काही घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तिला 10वीत चांगले गुण मिळाले होते आणि त्यानंतर ती 11वीत होती। परंतु तिच्यासोबत असा तो धक्कादायक प्रकार घडला की संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली। मग रात्री काय झालं की दारात आकाशकंदील लावले होते, पणत्या दारात लावल्या होत्या, पूजासुद्धा झाली। घरातून मिठाई आणली आणि आईने ती मिठाई सर्वांना दिली होती। अर्जुन आतुरतेने फटाक्यांची पिशवी घेऊन आला आणि म्हणाला, दीदी यावर्षी मी मोठा बॉम्ब फोडणार। तो अक्षताला म्हणाला होता। अक्षता हसली, हो रे, पण जपून, आपले हातपाय शाबूत ठेव। अर्जुन आणि अक्षता घरांच्या अंगणात आले होते आणि मग तो धक्कादायक प्रकार होता तो घडण्यास सुरुवात झाली आणि अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली आणि तुम्हाला एक मोठा धक्का बसेल। आता इथे घटना घडणार होती। एकंदरीतच काय, हे कुटुंब अत्यंत आनंदी होतं। घरामध्ये प्रचंड सुख आणि त्यानंतर आनंद असा होता। परंतु त्यानंतर अक्षतासोबत असा धक्कादायक प्रकार घडणार होता आणि तेही भावाच्या चुकीमुळे, हे कोणालाही माहिती नव्हतं। आणि तुमच्याही सोबत असा धक्कादायक प्रकार घडू शकतो। वडिलांसोबत गेल्यानंतर त्या दोघांनी बाजारातून फटाके आणले होते आणि बाजारातून फटाके आणल्यानंतर ती पिशवी आता तो अर्जुन जो होता तो घेऊन आला होता फटाके फोडण्यासाठी आणि बहीण त्याला सांगत होती की फटाके सांभाळून फोड, तुझे हातपाय शाबूत ठेव, असं ते सांगत होती। परंतु तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला। पहिल्यांदा छोटे भुईनाळे आणि त्यानंतर फुलवाजा फोडला, मग मोठा आवाज करणारे सुतळी बॉम्ब काढले। अर्जुनला नेहमी काहीतरी वेगळं आणि मोठे करून दाखवायची हौस होती। त्याने त्याच्या मित्रांकडून एक कल्पना ऐकली होती आणि बॉम्बचा आवाज वाढवण्यासाठी तो स्टीलच्या डब्यात म्हणजेच त्या टिफिनमध्ये ठेवायचा असं त्याच्या मित्रांनी सांगितलं होतं। स्टीलच्या डब्यामध्ये त्याला फटाके ठेवायचे असं मित्रांकडून एक सल्ला मिळाला होता। त्याने घरातला एक जुना वापर नसलेला स्टीलचा डबा घेतला। अक्षू बघ मी कसा आवाज करतो ते, अर्जुन मोठ्या उत्साहाने तिला म्हणाला होता। अक्षताने त्याला समजवले, नको रे अर्जुन, स्टीलच्या भांड्यात फटाका फोडायचा नसतो, ते धोकादायक आहे, तुकडे उडून लागतील। पण अर्जुनने तिचे ऐकले नाही। त्याला वाटले की त्याची मोठी बहीण नेहमीप्रमाणे त्याला भीती दाखवत आहे। तो म्हणाला, अगं काही होत नाही, मी बाजूला उभा राहीन। त्याने एक सुतळी बॉम्ब त्या डब्यात ठेवला आणि काडी लावण्यासाठी खाली वाकला। अक्षताला काहीतरी भयानक घडणार आहे याची चाहूल लागली। तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला। ती त्याच्या दिशेने धावली, अर्जुन थांब। परंतु अर्जुनने काडी लावून लगेच दूर पळण्याचा निर्णय घेतला होता। इतक्यात अक्षता त्याच्याजवळ पोहोचली। तिने तिला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण बॉम्बला आग लागली आणि त्याने त्वरित मोठा आवाज केला। तो आवाज अर्जुनच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता आणि धडाम करणं जोरात एक मोठा आवाज आला आणि त्यानंतर ती घटना घडली। अर्जुन काडी लावून लगेच दूर पळणार इतक्यात अक्षता त्याच्याजवळ पोहोचली। तिने त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण बॉम्बला आग लागली आणि त्याने त्वरित मोठा आवाज झाला। तो आवाज अर्जुनच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता। त्या स्टीलच्या डब्याचे अक्षरशः तुकडे झाले।
धातूचे काही तुकडे हवेत उडाले. अर्जुनला धक्का लागला, पण तो त्यातून वाचला. मात्र तो क्षण अक्षतासाठी शेवटचा ठरला, कारण की डब्याचा एक धारदार स्टीलचा तुकडा अत्यंत वेगाने उडून थेट तिच्या पोटात घुसला. ती किंचाळली आणि त्याच जागी कोसळली. अक्षरशः रक्त सर्वत्र वाहू लागलं होतं, कारण की तो थेट जो तुकडा होता तिच्या पोटातून आरपार झाला होता. तो धारदार तुकडा जो होता तिच्या पोटाला चिरून आतमध्ये गेला होता. अक्षरशः रक्त सर्वत्र वाहू लागलं. ती थोडीशी किंचाळली, पण परंतु तिला ओरडताही आलं नाही. अर्जुन हादरला. त्याच्या कानात अजूनही बॉम्बचा आवाज घुमत होता. आई वडील धावत आले. आईने जे दृश्य पाहिलं ते तिच्या काळजाला चिरणारे होते. अक्षता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. वडिलांनी त्वरित तिला उचलले. अक्षता, डोळे उघड बाळा. आई रडू लागली. अर्जुन थरथर होता. त्याला काय घडले हे पूर्णपणे समजत नव्हते. तो फक्त रडत असलेल्या आई वडिलांकडे आणि जमिनीवरच्या रक्ताकडे बघत होता. तात्काळ तिला जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तपासले आणि दुर्दैवाने ती जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले. आनंदाने सुरू झालेली दिवाळी त्या कुटुंबासाठी काळरात्र ठरली. आणि पुढे मग जे घडलं, भयंकर असं घडलं होतं. आनंदाने सुरू झालेली दिवाळी त्या कुटुंबासाठी काळरात्र ठरली. संपूर्ण अंजनगाव शोकसागरात बुडाला. अक्षता गेली होती. तिचे स्वप्न, तिचे हास्य, तिचे प्रेम सर्व काही एका क्षणात चुकीमुळे हिरावले गेले. अर्जुनला त्याच्या कृत्याची जाणीव झाली. तो पूर्णपणे शांत झाला होता. त्याचे रडणे थांबले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर आयुष्यभराची खंत स्पष्ट दिसत होती. त्याने आपल्या लाडक्या बहिणीला केवळ एका खोडकर विचारातून कायमचे दूर केले होते. वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून अर्जुनला जवळ घेतले. बाळा, तू जाणून बुजून नाही केलेस, पण लक्षात ठेव, फटाके म्हणजे केवळ आनंदी नाही, ते धोकाही असतात. आपण छोटी केलेली चूक आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्यापासून हिरावून घेऊ शकते. आणि अक्षरशः वडील मोठमोठ्याने ढसाढसा रडू लागले. अर्जुनला आता दिवाळीचा कोणताही आनंद यापुढे वाटणार नाही. त्याला प्रत्येक फटाक्याच्या आवाजात त्याच्या बहिणीची किंचाळी इथून पुढे ऐकू येणार होती. त्या कुटुंबासाठी ती दिवाळी आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा बनली, जी त्यांना आयुष्यभरासाठी भोगावी लागणार होती. खरं तर इथं चूक त्या मित्रांची सुद्धा ग्राह्य धरली पाहिजे, कारण की अशा मित्रांनी त्याला सल्ला दिला की तू घरी गेल्यानंतर एक छोटंसं भांडं घे किंवा स्टीलचं भांडं घे आणि त्यानंतर तू मोठा फटाका लाव आणि बघ किती मोठा आवाज येतोय, असा सल्ला त्याला दिला होता. परंतु अर्जुन जो होता तो घरी आला आणि अक्षरशः त्याने मग स्टीलच्या त्या भांड्यामध्ये तो बॉम्ब लावला आणि त्यानंतर सुतळी बॉम्ब लावल्यानंतर अक्षरशः तो पेटवला होता आणि त्याचे तुकडे एवढे जोरात उडाले की अक्षरशः अक्षता जी होती तिच्या पोटात तो स्टीलचा तुकडा घुसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला होता. परंतु हा सल्ला त्याच्या मित्रांनी त्याला दिला होता आणि त्यानंतर ती चूक घडलेली आहे. तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे. अक्षरशः एका चुकीमुळे दिवाळी शोकसागरात बुडाली. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत तुम्ही काळजी ही घेतलीच पाहिजे.